नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. थोडासा उशीर होतोय व्हिडिओ पोस्ट करायला, पण ॲक्च्युली थोड्याशा ऑर्डर्समध्ये वेळच मिळाला नाही. छोटे छोटे क्लिप्स मी बऱ्याचशा शूट्स केलेल्या आहेत, पण त्या अपलोड करायला वेळ म्हणजे मर्ज करून अपलोड करायला वेळ नाही मिळाला. त्याच्यामुळे एवढे दिवस ब्लॉग आले नाही. मध्ये मध्ये जेव्हा मला जमलं तर मी शॉर्ट व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल आहे, कारण तो पण माझ्या जिव्हाळ्याचा विषय. जसं किचन म्हटलं ना की माझा जिव्हाळ्याचा विषय. अगदी मी किचनमध्ये दिवसभर पूर्ण वेळ घालवू शकते आणि अगदी मी किचनच्या गोष्टींमध्ये पूर्णपणे रमलेली असते. किचनमध्ये काय वेगळं म्हणजे काय काय मला कधी कधी दिसतं ना, असं ही गोष्ट आपल्या किचनमध्ये असली पाहिजे, ही गोष्ट आपल्या किचनसाठी पाहिजे. तर लक्ष माझं असं जातं आणि मी त्या गोष्टी घेत असते किचनसाठी. मला बऱ्याच वेळा कमेंट्स देखील येतील की प्राजक्ता किती शॉपिंग करतेस तू, पण शॉपिंग म्हणण्यापेक्षा माझ्या घरासाठी त्या गोष्टी मी सगळ्या घेत असते. तर तसंच किचन नंतर जो विषय येतो किंवा किचन नंतर तुम्ही म्हणाल ना की कुठल्या गोष्टी किंवा कुठल्या वस्तू मी तेवढ्याच आवडीने घेते, तर त्या आहेत माझ्या देवघरासाठीच्या. तर देवघरासाठीच्या पूजेसाठी ज्या काही गोष्टी लागतात किंवा वेगवेगळे दिवे घ्यायचे, याचं खूप आवड आहे मला. आणि देवपूजेसाठी वगैरे सगळ्या गोष्टी तशा कशा ठेवता येतील ना, याचा विचार मी बऱ्याच दिवस करत होती. याच्या आधी तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितले असतील ना, तर देवघरासाठी मी एक छोटासा असा माझ्याकडे डब्बा आहे, त्याच्यामध्ये मी बरेचसे माझे दिवे वगैरे जे काय असतील सगळं त्याच्यामध्ये स्टोअर केलेलं. पण आता मला असं वाटलं ना की देवघरासाठी आपण काहीतरी व्यवस्थित घेऊ, कारण दिवसेंदिवस ना माझं ते सामान वाढत चाललंय. आणि जशा पूजा होतात, जशा मला गोष्टी कळायला लागतात तुमच्या मार्फत किंवा अजून सगळ्यांमार्फत, जशा गोष्टी कळायला जातात तशा गोष्टी माझ्याकडे ऍड होतात. आणि आज ना एक देवघरासाठी मी खूप छान अशी गोष्ट मागवलेली आहे, म्हणजे एक वस्तू मागवलेली आहे. तर म्हटलं ती तुमच्याबरोबर शेअर करावी. तर ती ऑनलाईन न मागवता मी ऑफलाईनच घेतली, पण ऑनलाईन पण अवेलेबल आहे. तिची लिंक वगैरे मी जर पॉसिबल झाली तर मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. पण सर्वात आधी आपण ती वस्तू बघूया आणि मग ब्लॉग तुमच्याबरोबर पुढे कंटिन्यू करते. तर हे जे पार्सल आहे ना, ते होम डिलिव्हरी मागवलेलं आणि खूप जड आहे. तर आता हे ओपन करूया आपण. ऍक्च्युली मी सकाळी सचिनला बोललेली की तू कर. आजच आलेलं आहे हे पार्सल आणि खूप जड पण आहे. चला बघूया आपण आता या पार्सल मध्ये काय आहे ते. बॉक्स एवढा पॅक आहे ना की कुठून ओपन करायचा प्रश्न पडलेला मला. पण आता आपण ओपन करूया. आणि याच्यामध्ये मी जो मागवलं आहे ना, ते मी एक टेबल नाही म्हणता येणार, एक स्टोरेज टेबल आहे. टेबल पण नाही म्हणता येणार, एक असा रॅक मागवलेला आहे. पण तो आता असेंबल करायचा आहे आम्हाला. तर पॅकिंग तर खूप आलेलं आहे याला. आणि मेन म्हणजे ना तो व्हाईट कलर मध्ये आलेला आहे. व्हाईट कलर मध्येच हवं होतं मला. आणि जे अगदी खूप छान म्हणजे एवढं आहे बघा असं. आता हे पार्ट सगळे एक एक करून सगळे जॉईंट करून घ्यायचे. स्क्रू वगैरे सगळे असतील माझ्यामध्ये फिटिंगसाठी. ऍक्च्युली हे घेतलंय मी, कुठून घेतलं असेल तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही गेस करू शकता की मी IKEA मधनच घेतलेलं आहे. तर IKEAचे प्रोडक्ट्स खूप छान असतात. म्हणजे काही गोष्टी ना ते अगदी युनिक असतात तिथे, ज्या तुम्हाला अगदी रिझनेबल रेटमध्ये पण मिळतात. काही वेळेस थोडेसे जास्त पण असतात कॉस्ट, पण खूप छान रिसीव्ह होतं. याचा ना कलर खूप छान आलाय, मस्त असा आलाय. म्हणजे आम्ही बघूनच घेतलेला, कलर खूप छान आलाय. आणि याच्यामध्ये आता खूप काय काय आहे, एक एक करून मी काढते आणि मग तुम्हाला जेव्हा आता हे लावू ना तेव्हा दाखवते. आता सर्वात शेवटी याच्यामध्ये बघा त्यांचं बुकलेट दिले, त्याच्यामध्ये कसं आपण करायचं आहे. तर हे असं दिसतंय. आता तुम्हाला इथे कितपत दिसते मला माहिती नाही, पण जेव्हा पूर्ण तयार होईल तेव्हा आता मी दाखवतेच तुम्हाला. आणि आता हे सगळे आय थिंक ह्याच्यामध्ये हे सगळे स्क्रू वगैरे जे काही फिटिंग्स आहेत ना ते आलेले आहेत. तर आता मला याच्यासाठी सचिनची हेल्प लागणार आहे. तर फिटिंग तर सचिनच करेल. हे सगळे असे आलेले आहेत बघा व्यवस्थित, ब्रॅकेट्स आणि हे पण आहेत सगळे. हे पण सगळं आलेलं. हे वेळ जाईल वाटतं, मला असं वाटतं सचिन.
फायनली टेबल झालेला आहे. आता मी तुम्हाला हे म्हणजे वरती इथे स्टँड करायचं आहे. तर आता बघू, माझा विचार चाललाय की लॅम्प शिफ्ट करायचा की काय करायचं ते तुम्हाला आता हे मी पण आता ठेवून बघते, मग कसं दिसतंय त्याच्यानुसार मग मी हे चेंज करायचं की काय करायचं ते विचार करणार. जास्त असं काही खूप जास्त असं वजन नाही आहे, असं लाईट वेट आहे. आणि कलर ॲक्च्युली मला खूप आवडला हा, म्हणून मी हा घेतलाय बघा. तर याच्या बॅक साईडला पहिला बॅक साईड तुम्हाला दाखवते. बॅक साईडला असं प्लेन आहे आणि याच्यावरती एक कव्हर आहे, शीट आहे, पण ठीक आहे मी ओपन नाही करत आहे आता, कारण खराब होतात. कारण बॅक साईडला ते व्हाईट कलर नाही आहे तेच चांगलं आहे, कारण बऱ्याच वेळा खराब होतं. आता अजून मला ना हे पूर्ण प्रॉपर असं लावायचं आहे, म्हणजे डोअर प्रॉपर लावायचं आहे अजून, त्याच्यामुळे थोडंसं मी ओपन करून दाखवते. हे असं इथे ओपन करायला आहे, थांबा मी तुम्हाला जवळून दाखवते. तर हा ना 2 शेल्फमध्ये आहे, एक खाली आणि वरती. आणि हे जे आहे ना हे पॅक आहे, या साईडचं हे ओपन होणारं नाही आहे. तर असं मला काही हवं होतं, कारण कसं ना आपण बऱ्याच वेळा असं जेव्हा दोन्ही कंपार्टमेंट ओपन करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये ना माती धूळ म्हणजे जे काय असतं ना रोजचं खूप म्हणजे जाऊन जाऊन बसतं. तर हे देवघरासाठी हवं होतं, म्हणून मग मला पटकन असं क्लिक झालं की अरे हां हे छान आहे की ही बाजू पूर्णपणे पॅक राहते. ही ओपन होती जेव्हा मी म्हणजे जेव्हा सगळं सामान काढलं, ते 9 पार्टमध्ये हे आलेलं आणि 9 पार्ट पासून हे बनलेलं आहे. आणि याला थोडंसं इथे मॅग्नेट आहे ज्याने हे प्रेस डायरेक्टली इथे होतं. ऍक्च्युली मला डोअर अजून थोडा व्यवस्थित लावायचा, एखादा स्क्रू तिथे राहिलाय, अजून इकडचं लावायचं राहिलंय, पण छान आहे. मग जेव्हा पूर्ण होईल ना तेव्हा मी दाखवते. आणि हे सगळं मी आता असंच हे सगळं आतमध्ये टाकून घेतलं. आणि कसं वाटतंय तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. प्राइस काय आहे ती व्हिडिओच्या एंडला सांगते मी तुम्हाला, कारण इथे सगळं आता हे अरेंज करून घेऊया आपण आणि मग बघूया याचा लुक कसा दिसतोय. तर फायनली टेबल मी इथे ठेवून घेतलंय. लॅम्प मी विचार करते इथेच ठेवायचा. आणि लॅम्पच्या इथे पण ना काही डेकोरेटिव्ह मला ऍक्च्युली एक प्लांट घ्यायचंय छोटं मला, तर ते आर्टिफिशियल मध्ये. तर बघते मी खाली जर ते ठेवलं ना तर खूप छान दिसेल असं मला वाटतंय. आणि इथे पण काहीतरी वेगळं असं, हे ऍक्च्युली माझ्याकडे एक आहे, हे ऍक्च्युली पितळेचं नाही आहे, हे मी IKEA मधनं घेतलेलं आणि छान दिसतं, म्हणजे असं दिवाळीच्या सणासारखं किंवा म्हणजे त्याला असं साजेसं असं हे आहे. तर मी आता ते दिवाळीमध्ये काढलेलं बाहेर, अजून दिवाळीच आहे, अजून संपलेली नाहीये. तर मी म्हटलं मग ते तोपर्यंत असं एक याच्यामध्ये ठेवते. आणि ही माझ्याकडे एक छोटी बाळकृष्णांची मूर्ती होती अशी, ती मी इथे ठेवली, म्हटलं छान दिसेल तोपर्यंत. आणि इथे अजून मी विचार करते की काय घेऊ. आणि इथे बघाल तर आपला हा टेबल छान इथे सेट झालेला आहे. तर आता मध्ये जो स्पेस आहे तर तिथे काय करू असा विचार करते. तर त्याच्यासाठी आहे ना मी एक ऑनलाईनच टेबल मागवलेला, तर तो दाखवते तुम्हाला. तर हा लाकडाचा स्टूल आहे, हा मी ऑनलाईन मागवलेला आहे. आणि हा पण रिझनेबल रेटमध्ये आहे, काहीतरी 250 ला आहे. हा खूप जास्त महाग नाही आहे, हा ऑफरमध्ये मला आता 250 ला मिळाला. काहीतरी 300 रुपये कॉस्ट होती, मला 250 ला मिळालेला आहे. हे लाकडाचं आहे, हे पण लाकडाचं आहे आणि अगदी छान आहे. म्हणजे असं बसण्यासाठी नाही, पण तुम्हाला जर काही ठेवायचं वगैरे असेल तर छान राहील. तर मी तो तात्पुरता असा इथे ठेवते. हा मी ऍक्च्युली या साईडला ठेवायला आणलाय, म्हणजे हा जो इकडचा कॉर्नर आहे ना तिथे ठेवून त्याच्यावर मग एखादं प्लांट ठेवण्यासाठी मी आणलेला. पण आता तिकडे नाही ठेवत आहे मी, आता थोडे दिवस मी विचार केला इथे ठेवून बघू की कसा दिसतोय लुक, तर तो पण बघूया. तर बघा, तर हे पण मी आर्टिफिशियल जे प्लांट आहे ना ते पण ऑनलाईन मागवलेलं आहे. हे असं आहे बघा. आणि याचे जे पान आहेत ना ते फक्त त्या लोकांनी वेगळे दिलेले, ते आपण फक्त याच्यामध्ये लावायचे असतात, म्हणजे जिथे जिथे असणार तिथे तिथे लावायचे. तर आता मी इथे हे साईडला लावून घेते. आणि हे पण मला रिझनेबल रेटमध्येच मिळालेलं आहे. हे पण आय थिंक मला 240 रुपयालाच मिळालेलं आहे. हे आता ऍक्च्युली मी असंच लावलेलं आहे, पण छान दिसतं हे लावलं की. आणि पानं पण अगदी म्हणजे लेंथ वाईज खूप छान आलेलं आहे, म्हणजे असं काही कुठे हे नाही. आणि एक छोटंसं बघा हे असं त्यांनी दिलेलं आहे. आता ऍक्च्युली याच्यामध्ये ना पॉट थोडासा असेल तर छान वाटते. मी आता ही जी मी IKEA मधनं मागे जी आणलेलं ना तर तेच मी वापरते आता सध्या हे ठेवण्यासाठी. कारण याला बघू आता मला काय ठेवायचं त्याचा विचार करते. तर मी विचार करते हे असं इथे जर ठेवलं
तर कसं दिसेल. तर कसं दिसतंय मला नक्की कमेंट करून सांगा. याच्यावरती ठेवण्यासाठी मी एक टेबल रनर आहे माझ्याकडे, तर तो मी आता इथे टेबल रनर वापरते आणि थोडासा आपण लुक क्रिएट करू आणि कसा दिसतोय ना ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे छानपैकी आता टेबल रनर घालूया आपण. तर हा आहे माझ्याकडे मल्टी कलर तुम्ही म्हणू शकता, असा डार्क कलर मध्ये टेबल रनर आहे आणि खूप आवडलेला मला म्हणून मी हा घेतला. आणि याच्यामध्ये जे कलर्स आहेत ना ते खूप छान वाटतात, ऑरेंज, रेड, ब्लॅक, येलो, व्हाईट, तर खूप छान वाटतील. तर हा बघा, हा असा आहे आणि याला ना असे 2 गोंडे पण आहेत साईडने, तर छान दिसेल. तर हा असा ठेवूया आपण, छान दिसेल. तर ऍक्च्युली मी विचार केलेला की याच्यावर ना कधीतरी मला छोटीशी अशी काही पूजा वगैरे करायची असेल ना तरी पण मी याच्यावरती करू शकते, असा थोडासा विचार करून मग मी म्हटलं नाही आपण हे घेऊया. तर छान वाटतंय, म्हणजे मला तरी खूप छान वाटलंय. तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा. आता याच्यावर काय ठेवायचं ते अजून ठरवलेलं नाहीये, पण काहीतरी तर याच्यावरती ठेवण्यासाठी मला घ्यायचं आणि जे असं काहीतरी असेल ना की जे अगदी म्हणजे त्या जागेसाठीच बनलेलं असेल किंवा त्या जागेसाठी परफेक्ट असं असेल, त्याच्या शोधात आहे. तुमच्याकडे काही आयडिया असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता सध्या इथे काय ठेवायचं तो माझा खूप विचार चाललेला, पण मला आता काही सुचत नाहीये. तर माझ्याकडे काय असेल असं छान असं ठेवून, किंवा असे छोटेसे जरी ते ठेवले तर ते काही दिसून येणार नाही, त्याच्यासाठी असं काहीतरी वेगळं असं पाहिजे जे थोडंसं युनिक पण असेल आणि छान पण असेल. तर बघूया, लेट सी. तर चला, सगळं हे सेट झालेलं आहे. अजूनही पाहिजे तसं नाही पण सेट झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा आणि काही सजेशन असेल ते देखील मला नक्की सांगा. तर तुम्हाला थोडक्यात आता या सगळ्याची प्राइस सांगते. तर हे जे टेबल घेतलेलं आहे मी IKEA मधनं, हे मला 2300 रुपयाला मिळालेलं आहे. हा जो टेबल रनर आहे हा मी 300 रुपयाला घेतलेला आहे. त्याच्यानंतर याचं मी तुम्हाला सांगितलं, याची कॉस्ट टेबलची 300 रुपये, मला डिस्काउंट मध्ये 250ला मिळालंय. हे मी IKEA मधनं सेल मध्ये घेतलेलं, त्याच्यामुळे हे काही अवेलेबल किंवा सेम काही असेल मला मिळाली लिंक तर मी शेअर करेन. हे पण मी ऑनलाईन घेतलंय, हे पण 240ला मला मिळालेलं आहे. लॅम्प पण मी ऑनलाईनच मागवलाय, हा मला 1399 म्हणजे 1400 रुपयाला मिळालेला आहे. आणि बाकी या सगळ्या गोष्टी तर घरात होत्याच. तर मी थोडक्यात तुम्हाला याची प्राइस सांगितलेली आहे. ज्याची याची लिंक अवेलेबल आहे त्या सगळ्या गोष्टींची लिंक मी तुमच्या म्हणजे या व्हिडिओच्या खाली शेअर करते. आणि याच्यामध्ये आता सामान मी कसं स्टोअर करणार आहे, मेन म्हणजे माझ्या देवपूजेचं जे सामान आहे ना ते मला याच्यामध्ये मेजॉरिटी स्टोअर करायचं. आणि माझे मेन म्हणजे जे दिवे आहेत ना काचेचे, ते सगळे मला याच्यामध्ये ठेवायचे. तर काचेच्या दिव्यांसाठी हे खूप परफेक्ट आहे. फक्त असं शेल्फ 2 आहेत, तर मला असं वाटतं मला बॉक्स असे काहीतरी 2 घ्यावे लागतील. म्हणजे खालच्या सेक्शन मध्ये फक्त मी असंच प्लेन ठेवेन, म्हणजे एकावर एक नाही ठेवू शकत. आणि वरच्यासाठी मी काहीतरी असे बॉक्सेस वगैरे काहीतरी बघेन, जे माझ्याकडे ऑलरेडी बरेच आहेत. तर फक्त बॉक्सेस मध्ये एकावरती एक मी बरचसं काही ठेवू शकेन, असं याच्यामध्ये मला काहीतरी करावं लागणार आहे. तर बघू, एक मला आयडिया आली आहे की इथे काहीतरी बुक्स साठी पण मी ठेवू शकते, म्हणजे छान दिसेल असं. एखादा ऍक्च्युली मोठ्या लॅम्प पेक्षा छोटा लॅम्प जरी ना याच्यावर ठेवला असता तो पण खूप सुंदर दिसला असता. तर तुमचं काही सजेशन असेल आजच्या व्हिडिओसाठी मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा व्लॉग मध्ये भेटते. आजचा व्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.